जो वर्षावासाचा प्रवचन मालिका आपण सादर करत आहोत. तर त्यातलं आपलं हे आज 28वं पुष्प आहे. आणि आजचं हे 28वं पुष्प गुंफत असतानाचा जो विषय आहे, तो आहे की कालामसुत्त. आणि हे कालामसुत्त हा जो विषय आहे, तो आपले सर्वांचे लाडके प्रवचनकार आदरणीय कमलवीर सर हे घेणार आहेत. तर आपल्या सर्व कम्युनिटीमार्फत मी सरांना विनंती करेन, की त्यांनी आजच्या विषयाला सुरुवात करावी. त्याचबरोबर सर्व जे उपस्थित राहिले त्यांचं देखील मी सुरुवातीला स्वागत करते आणि सर्वांना विनंती करेन, की सर्वांनी आपले माईक सुद्धा बंद ठेवायचे आहेत आणि एकाग्र चित्ताने आपण आता कालामसुत्ताला सुरुवात करत आहोत. ओके. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम. आज आपलं थोडंसं नेहमीपेक्षा वेगळं सेटिंग आहे आणि मला थोडंसं ऑड पण वाटतंय. ऑड म्हणजे नेहमीसारखं. नेहमी मी खुर्चीत बसतो आणि पुढे असतो जरा. आज पाठीमागं बोर्ड लावलाय आणि बोर्डवरची अक्षरं दिसतात का तुम्हाला? हो, हो. दिसत दिसतंय. असतील. हां, तर त्याच्यावर लिहिलेलं आहे कालामसुत्त. कारण कालामसुत्ताचा अभ्यास आज आपण सुरू करणार आहोत. त्याच्यानंतर त्याचं कालामसुत्त कुठून घेतलेलं आहे त्याचं एक थोडक्यात स्पष्टीकरण आहे तिथं. अंगुत्तर अनी लिहिलं म्हणजे अंगुत्तर निकाय. अंगुत्तर निकाय मधलं अंगुत्तर निकायाचा भाग 1 त्यातला 7वा वग्ग महावग्ग आणि त्यातलं 5वं सुत्त कालामसुत्त असं हे त्याचा संदर्भ आहे. आता हे कालामसुत्त जे आहे ते आपण एकदम नाही घेणार. थोडं थोडं करून आपण त्याचा अभ्यास करणार आहोत आणि थोडंसं सूचना याच्यावर द्यायला हरकत नाही पुढच्या वेळेला. आपला जो ग्रुप आहे ना त्या ग्रुपवर थोडी सूचना देऊन ठेवा की वही पेन घेऊन ठेवा म्हणा. वही पेन आपल्या हातात असेल तर मग मुद्दे आपण कारण हा अभ्यास आहे. अभ्यास आहे म्हटल्यानंतर तो प्रवचनासारखा नाही. पॉईंट टू पॉईंट आपण मुद्द्यांना घेऊन आपण अभ्यास करणार आहोत आणि थोडासा जड पण असू शकतो पण आपण त्याला सोपं करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सोपं तर माझ्याकडे 2-3 संदर्भ आहेत कालामसुत्ताचे. एक संदर्भ जो आहे तो AI वरून घेतलेला आहे आणि तो मला वाटतं ग्रुपमध्ये टाकलेला असावा. टाकलेला आहे का तो कालामसुत्ताचा संदर्भ? ग्रुपमध्ये नाही टाकला बहुतेक. नाही टाकलं कमलवीर, नाही. हां, तर AIचा जो छोटासा संदर्भ आहे तो छोटासा संदर्भ आपल्याला अभ्यासासाठी महत्त्वाचा आहे कारण ते थोडक्यात सांगितलंय. दुसरा जो संदर्भ आहे तो बाबासाहेबांच्या बुद्ध आणि त्यांच्या धम्मचा आहे आणि तिसरा संदर्भ जो आहे तो प्रत्यक्ष निकायामधला आहे. अंगुत्तर निकायामधला. अंगुत्तर निकाय जो आहे अंगुत्तर निकाय जसं बोर्डवर लिहिलेलं आहे त्या अंगुत्तर निकायामधला एक संदर्भ आहे आणि ते अंगुत्तर निकायामधलं जे कालामसुत्त आहे तर ते कालामसुत्त नावानं नाही, ते केसमुत्ती सुत्त. कारण केशमुत्ती हे ते गावाचं नाव आहे आणि त्या गावचे कालाम लोक होते म्हणून त्या गावाच्या नावानं ते सुत्त आहे. केसमुत्ती सुत्त आणि केशपुत्त हे त्यांच्या गावाचं नाव आहे. असं असं थोडंसं एक माहितीसाठी फक्त ठेवा की हे नाव वेगळं कसं काय. आपण कालामसुत्ताचा अभ्यास करतोय आणि सुत्ताचं नाव वेगळं कसं काय. तर ते ॲक्च्युअली ते कालामसुत्त नावानं सगळीकडे प्रसिद्ध आहे परंतु ग्रंथामध्ये ते नाव नाही. ग्रंथामध्ये नाव जे आहे ते केसमुत्ती सुत्त. तर त्या केसमुत्ती सुत्तामध्ये हे
प्रवचन दिलेलं आहे. आणि हे केसमुक्ती सुत्त जे आहे, केसमुक्ती किंवा केसपुत्र, केसपुत्र हे गावाचं नाव जे आहे, अं, कौशल राज्यामध्ये होतं हे. कौशल जनपदामध्ये केशपुत्र गावाचं नाव, तिथले हे कालाम लोक, आणि कालामांना दिलेला उपदेश म्हणून कालाम सुत्त, असाही त्याचा एक संदर्भ आहे. तर आता हे कालामांचा आणि बुद्धांचा जो संवाद आहे, तो संवाद किंवा कालामांनी विचारलेल्या प्रश्नांना कालामांनी कालामांच्या मनातला जो गोंधळ आहे, तो गोंधळ त्यांनी जो बुद्धांच्या समोर मांडलेला आहे, त्याला बुद्धांनी कसं उत्तर दिलं, आणि त्यांच्या मनातली जी काही शंका आहे, ही शंका कशी निरसन केली, त्याचं सविस्तर वर्णन या केशमुक्ती सुत्तामध्ये आहे. परंतु हे जे सुत्त आहे, हे आपण डिटेलमध्ये नंतर पाहणार आहोत. आधी आपण काय करूया, त्याचा सार पाहूया. आणि सार आपण पाहिला की मग त्या सुत्ताचं स्वरूप आपल्या लक्षात येईल, का ते सुत्ताचा विषय काय आहे. सुत्ताचा विषय आपण आधी लक्षात घेऊ, आणि नंतर मग त्याचा आपण सविस्तर अभ्यास करू. अशा पद्धतीनं आपण जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि थोडंसं डोक्याला ताण पण पडू शकतो. ज्यांना अभ्यास करण्याची सवय नाही, त्यांना जास्त अभ्यासाचा ताण पडतो. जरा जरा सोपं सोपं सांगावं, काहीतरी गोष्ट सांगा, काहीतरी, किंवा डोक्याला खुराक नका देऊ. काय असेल ते चांगलं सोप्या भाषेत सांगा, तर आपण सोपं करायचा प्रयत्न करू. म्हणूनच मी 2-3 संदर्भ घेऊन हे करणार आहे. डायरेक्ट सूत्राला आपण हात नाही घालणार. ते सूत्र जे आहे ते आपण नंतर हे करू. पहिल्या टप्प्यामध्ये जसं मी मगाशी म्हणालो की ए आय माहिती असेल आपल्याला. AI हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हा जो आता नवीन प्रकार निघालेला आहे टेक्नॉलॉजीमध्ये, त्या टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला त्या AIला, आर्टिफिशियल इंटेलिजन्सला, तुम्ही कोणताही प्रश्न विचारा, काहीही विचारा तुम्ही त्याला, त्याचं तो उत्तर देतो. असं ते AI आहे. जर ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगतो. आणि त्यामध्ये म्हणजे त्या AI मध्ये आपल्याला कधी कधी अनावश्यक गोष्टी पण सांगितल्या जातात, आणि काही चांगल्या गोष्टी पण सांगितल्या जातात. परंतु ओव्हरऑल ते चांगलं आहे. आधुनिक तंत्रज्ञान आहे, आधुनिक विज्ञान आहे, आणि आपल्याला अभ्यास करण्याचा ताण थोडासा AI ने कमी केलेला आहे. पूर्वी अभ्यास करायचा म्हणजे खूप विस्तारपूर्वक अभ्यास करावा लागायचा. आज तुम्ही AI ला कोणताही प्रश्न विचारा. समजा एक प्रश्न, त्याला प्रॉम्प्ट म्हणतात. समजा आपण त्या AI ला एक प्रॉम्प्ट टाकला, एक प्रश्न विचारला की मला बाबासाहेबांनी लिहिलेल्या सगळ्या ग्रंथांची यादी द्या, असा एक प्रॉम्प्ट किंवा असा विषय टाकला, तर बाबासाहेबांनी लिहिलेल्या सगळ्याच्या सगळ्या ग्रंथांची यादी आपल्याला एका अर्ध्या मिनिटात किंवा पाऊण मिनिटात ते देत आहे. म्हणजे 30 सेकंद 40 सेकंदात ते आपल्याला तेवढी सगळी माहिती देतं. इतकं सोपं झालेलं आहे. म्हणजे आपल्या काय म्हणतात ना, आता ज्ञान हे सोपंच झालेलं आहे, इझी झालेलं आहे. ज्ञान आपल्या खिशात आलेलं आहे. मोबाईलमध्ये आलं म्हणजे खिशात आलं आपलं ज्ञान. आणि आपल्याला फक्त ते ज्ञान उकरून कसं काढायचं, उकरून म्हणजे सर्च कसं करायचं, त्याचा शोध कसा घ्यायचा, उकरून कसं काढायचं, ते फक्त आपल्याला कळालं पाहिजे. आणि त्याला काय प्रॉम्प्ट द्यायचा, काय प्रश्न विचारायचा त्या AI ला, ते आपल्याला समजलं की आपल्याला पाहिजे ती माहिती आपल्याला जगभरातली आणि कोणत्याही भाषेतली, आपण मराठीत जरी प्रश्न विचारला तर ते मराठीत उत्तर देतं. हिंदीत विचारा, इंग्लिशमध्ये विचारा, दुसऱ्या कोणत्याही भाषेत विचारा, ते आपल्याला उत्तर देतं. तर अशा प्रकारे हा
एआयचं म्हणजे ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी मी सांगतो. तर एआयला मी प्रश्न विचारला की मला कलाम सुत्ताबद्दल सांग. तर त्यांनी मला जे काही उत्तर दिलं ते मी तुम्हाला थोडक्यात म्हणजे थोडक्यात नाही, पूर्णच वाचून दाखवतो. आणि त्याच्यामध्ये कलाम सुत्ताचा सार आहे. त्यातले काही शब्द आपल्याला अवघड वाटणार आहेत, परंतु चिंता करायची नाही, तोच आपल्या अभ्यासाचा पुढचा विषय राहणार आहे. त्याच्यामध्ये काही पाली शब्द येणार आहेत. पाली ज्यांना येतं त्यांनी ते समजून घ्यावेत. ज्यांना पाली शब्द येत नाहीत, माहिती नाही, त्यांनी मराठीत समजून घ्यायचे आहे. आणि मराठीतले शब्द पण सगळे समजणार नाहीत, त्याचा आपण अर्थ समजून घेऊ. कधी कधी अर्थ पण समजणार नाही, तर त्याचे आपण विश्लेषण लक्षात घेऊ. आणि विश्लेषण पण लक्षात येणार नाही जोपर्यंत त्याचा आपल्याला अनुभव येणार नाही. म्हणजे बुद्धाची शिकवण जी आहे ती सगळी अनुभवावर आधारलेली आहे, म्हणजेच प्रॅक्टिसवर आधारलेली आहे. त्यामुळे बुद्धाच्या कोणत्याही शिकवणीचा आपण अभ्यास करा, तो जोपर्यंत आपण तो आत्मसात करत नाही, तो आपल्या अनुभवाचा भाग बनत नाही, तोपर्यंत बुद्धांची शिकवण लक्षात येत नाही. कोणतंही सूत्र घ्या किंवा कोणतीही गाथा घ्या, कोणतंही पठण घ्या, साधं नमो तस्स जे आपण नेहमीच म्हणतो, नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स, मी सम्यक संबुद्धांना, अर्हतांना, त्या भगवंतांना नमन करतो. आता हे सरळ शब्द आहेत. का नमन करायचं? भगवंत कोण? भगवान कोण? वान म्हणजे, वानचा एक अर्थ आता एक सहज मी बोलतोय बरं का, म्हणजे वातावरण तयार करण्यासाठी, एकदम विषयाला हात घालत नाही. मी एक वातावरण तयार करतो आणि मग ते शेवटचं ते जे सार जो आहे एआय ने दिलेला तो मी वाचून दाखवतो. तर सरळ आहे की नमन करतो. का नमन करतो? म्हणजे चिंतन कसं करावं लागतं आणि मुद्दे समजून कसे घ्यावे लागतात, तो तो मी मुद्दा तुमच्या समोर मांडतोय. का नमन करायचं? कोण आहेत भगवान? भगवान. भग्ग म्हणजे भग्न करणे. काय भग्न केलं त्यांनी? काय नाश केला? तर वान. वान म्हणजे तृष्णा. आणि वान म्हणजे त्याचा दुसरा एक अर्थ शेकिंग होतं. शेकिंग. शेकिंग म्हणजे चित्तकंप जो होतो ना, चित्तकंप कशामुळे होतो? दुःखामुळे. आणि तो चित्ताचा कंप ज्यांनी नष्ट केलेला आहे, म्हणजे ज्यांचा चित्ताचा कंप थांबलेला आहे, ते भगवान. भगवान. वान म्हणजे तृष्णापण आहे. तृष्णा असा पण अर्थ. म्हणजे बघा, आपल्याला जे आपण जे सरळ सरळ नमो तस्स भगवतो अरहत म्हणतो, सम्मा संबुद्धस्स, त्याचा अर्थ जर आपल्याला कळाला नाही, तर आपल्या त्या पठणाला अर्थ राहत नाही. म्हणून नमन कोणाला करायचं? त्या भगवानांना ज्यांनी भग्ग केलेलं आहे. काय? वान म्हणजे तृष्णा. वान म्हणजे तृष्णा किंवा वान म्हणजे कंपन पण आहे, शेकिंग. जे चित्त कंप असतो ना, तो याच्यातला शब्द आहे बघा, महामंगल सूत्रातला. फुट्टस लोक धम्मेही चित्तं यस्स न कंपती, अशोकं विरजं खेमं एतं मंगलं उत्तमं. तर त्या मंगल सूत्रामध्ये चित्तं यस्स न कंपती, ज्याचं चित्त कंप पावत नाही, तो दुःखमुक्त आहे. आणि बुद्धांनी त्या ते तो जो चित्तकंप आहे, तो ती जी वाण आहे, ती जी तृष्णा आहे, ते जे चित्ताचं डिस्टर्बन्स आहे, ते त्यांनी त्यांचं भग्न झालेलं आहे, संपलेलं आहे. म्हणून ते भगवान आहेत, भगवान. पण आता भगवानचा अपभ्रंश झालेला आहे. भगवान हा शब्द सगळेच वापरतात आणि तो ईश्वराच्या अर्थाने वापरतात. बुद्धांना जे भगवान जे म्हटलेलं आहे, ते त्यांचं विशेषण आहे.
भगवतो अरहतो. आता अरहत कोण? तर अरहत म्हणजे जीवनमुक्त किंवा दुःखमुक्त. आता अरहत कोण असतो हा एक वेगळा अभ्यासाचा विषय आहे. सम्मा संबुद्धस्स म्हणजे संपूर्ण जागृत, संपूर्ण ज्ञानी किंवा संपूर्ण जागृत. आता संपूर्ण जागृत म्हणजे काय? आपला जो विषय आपण मागे घेतला, संपूर्ण सतीयुक्त, सतीमान, ज्यांना आपल्या जीवनाचं, आपल्या अस्तित्वाचं भान आहे, सती आहे, जागृती आहे. आणि बुद्धांना ती परिपूर्ण जागृती आहे. म्हणून सम्मा संबुद्ध, संपूर्ण जागृत. म्हणजे त्यांचा त्यांचा श्वास, त्यांची काया, जो श्वास या कायेमध्ये चाललेला आहे, पोट, छाती, पाठ ह्या धडामध्ये जो श्वास चाललेला आहे, त्याचं त्यांना भान आहे, त्याच्या जाणीवांचं भान आहे, वेदनांचं, फिलिंगचं भान आहे, सुखदुःखाचं भान आहे या कायेमध्ये. या कायेचं भान आहे, कायेतल्या जाणीवांचं भान आहे, सती आहे. त्या ज्या जाणीव आहे त्याला पालीमध्ये वेदना म्हटलेलं आहे. वेदना म्हणजे सुख वेदना, दुःख वेदना, सुखद जाणीवा, दुःखद जाणीवा, त्यांचं त्यांना भान आहे. ते सुख दुःख कशामुळे निर्माण होतात? तर चित्तामुळे. मग चित्तातले जे लोभ आणि द्वेष आहेत, आता तो लोभ आणि द्वेषाचा मुद्दा आपल्याला कालामसुत्तामध्ये सुद्धा आहे. म्हणजे आता त्याच्यासाठी ते आपल्याला माहिती पाहिजे. चला ओघानं आता तोही विषय येतोय आता. चित्तामध्ये जे लोभ आणि द्वेष असतात, या लोभ आणि द्वेषामुळे सुखदुःख आहेत, सुखदुःखाच्या वेदना आहेत. मग त्या चित्ताचं, त्या लोभ द्वेषाचं बुद्धांना भान होतं, जागृती होते. विचार प्रक्रियेचं म्हणजे मनोधम्म, मनोधम्माचं त्यांना भान होतं. म्हणजे ज्याला आपल्या आधुनिक भाषेमध्ये मेंदूचं, म्हणजे ज्याला नर्वस सिस्टम म्हणतात, ज्याला मज्जासंस्था म्हणतात, त्या मज्जासंस्थेचं म्हणजे टोटल कॉन्शियसनेसचं त्यांना जिवंतपणाचं भान होतं. ते सम्यक संबुद्ध. आणि त्याच्यामध्ये सगळं ज्ञान आहे, त्याच्यामुळे सगळा बोध आहे. म्हणून त्यांना बोधी मिळाली आणि ते सम्यक संबुद्ध झाले. असं त्या नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सचा अर्थ आहे. आता तो अर्थ आपल्याला माहिती नसेल आणि आपण फक्त भक्तिभावानं नमो तस्स भगवतो अरहतो, तर ते कर्मकांड झालं. आणि कर्मकांडाला बुद्धांनी विरोध केलेला आहे. तो पहिलाच अडथळा मानलेला आहे. पहिलाच अडथळा. सत्काय दृष्टी तिसरा अडथळा आहे, परंतु तो पहिल्यातच येतो. सत्काय दृष्टी, विचिकिच्छा, शील परामर्श, याच्यामध्ये हे सगळे अडथळे आहेत. तो अभ्यास आपण थोडासा पाहिलेला पण आहे, आपण परत पाहू शकतो. मला आत्ता एवढंच सांगायचंय, कालामसुत्ताचा अभ्यास सुद्धा आपल्याला शब्दशः करायचा आहे, तो थोडासा सुरुवातीला डोकेदुखीचा किंवा ताण देणारा वाटेल, परंतु त्याच्यात जर इंटरेस्ट घेतला आणि त्याच्यात आपण खोलात शिरलो आणि प्रॅक्टिस केली, ती माहिती करून घेतलं आणि स्वतःला लागू करून पाहिलं. आता हा कालाम ही एक क्षत्रिय जमात होती, जात होती. कालाम ही एक जात आहे, एक समाज आहे. आणि त्यातल्या काही लोकांनी ते बुद्धांना प्रश्न विचारले. ते क्षत्रिय होते, ते क्षत्रिय होते. आणि सिद्धार्थ गौतम पण क्षत्रिय होते, आपल्याला माहिती आहे. या कालामांचा जो प्रश्न आहे ना, तो पण फार विशिष्ट पद्धतीने विचारलाय त्यांनी. ते आपण त्याच्या नंतर पाहू. पण कालाम ही जमात आहे, एक जात आहे. जशी आता आपण जाती व्यवस्थेतून आलो, आपल्याला अजूनही काही लोक जातीमध्ये आहेत, काही लोक जातीच्या बाहेर पडून बौद्ध बनलेले आहेत, इतर पण जातीचे लोक बौद्ध बनत आहेत. इथली व्यवस्था ही जाती व्यवस्था आहे. तशी कालाम ही एक जात आहे, एक वर्ग आहे. त्यांना सांगितलेला उपदेश हा कालाम सुत्ता आहे किंवा केसमुक्ती सुत्ता आहे. तर ते फक्त मी आता
असं ओझरताट वाचतो आणि थांबूया, कारण खूप मोठं डोक्याला ताण नको. आत्ताच बराच ताण झाला असेल, अजून थोडासा ताण घ्यायचा. आणि याचं रेकॉर्डिंग आहे, त्यामुळे ते तुम्हाला परत ऐकता पण येईल. आता लगेच आपल्याला लक्षात जरी नाही आलं तरी आपण जेव्हा हे परत ऐकू त्यावेळेला आपल्याला त्या सूत्राचा सार आपल्याला कळणार आहे. मी फक्त वाचून दाखवतो AI नं काय दिलेलं आहे बरं का. कालामसुत्त किंवा केशपुत्त सुत्त हा त्रिपिटकातील अंगुत्तर निकायातील अत्यंत प्रसिद्ध आणि क्रांतिकारक उपदेश आहे. भगवान बुद्धांनी केशपुत्त नगरातील कालाम वंशाच्या लोकांना, आता हे वंश आहे म्हणजे जात म्हणजे वंश आहे किंवा जमात आहे, वंश आहे, कालाम वंशाच्या लोकांना दिलेला हा उपदेश आहे. आता म्हणजे AI ने जे काही शब्द वापरलेत ना तसेच ग्रंथातले नाहीत. त्यांनी त्याला जे सोयीस्कर वाटले ते शब्द त्यांनी टाकलेले आहेत. म्हणून कालाम वंशाच्या लोकांना दिलेला हा उपदेश बुद्धी, विचार, विवेक आणि स्वतंत्र चिंतनाचा जागतिक जाहीरनामा मानला जातो. म्हणजे जागतिक सूत्र आहे हे, जगाला परिचित असलेलं सूत्र आहे कालाम सूत्र. आणि हा स्वतंत्र चिंतनाचा हा जागतिक जाहीरनामा आहे. याची पार्श्वभूमी काय आहे ती पुढे सांगितलेली आहे की केशपुत्त नगरात अनेक श्रमण, ब्राह्मण आणि धार्मिक विचारवंत येत असत. आता हे श्रमण ब्राह्मण कोणी आपण नंतर पाहूया. तर केशपुत्त नगरात अनेक श्रमण, ब्राह्मण आणि धार्मिक विचारवंत येत असत. प्रत्येक जण स्वतःच्या मताचे समर्थन करीत असे. म्हणजे माझं आहे का, आमचं खरं आहे असं प्रत्येक जण स्वतःच्या मताचे समर्थन करीत असत. ते श्रमण किंवा ब्राह्मण किंवा धार्मिक विचारवंत स्वतःच्या मताचे समर्थन करीत आणि इतरांच्या मतांचे खंडन करीत असत. त्यामुळे तेथील कालाम लोक गोंधळून गेले होते की कोणाचे म्हणणे खरे मानावे आणि कोणाचे खोटे मानावे. जेव्हा भगवान बुद्ध तिथे पोहोचले, म्हणजे त्यांच्या नगरीमध्ये, केशपुत्त नगरीमध्ये जेव्हा भगवान बुद्ध तिथे पोहोचले तेव्हा कालामांनी हाच संशय त्यांच्या समोर मांडला की कोणाचं ऐकायचं. इंटरेस्टिंग आहे ते. त्यावर बुद्धांनी त्यांना स्पष्ट सांगितलं बघा, आंधळेपणाने विश्वास न ठेवता सत्याचा शोध कसा घ्यावा याचं बुद्धांनी मार्गदर्शन केलं. आता हीच चॅलेंजिंग आणि आव्हानात्मक गोष्ट आहे. आंधळेपणाने विश्वास न ठेवणं आणि सत्याचा शोध घेणं, ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ह्या आव्हानात्मक आहेत, आपल्या स्वतःला चॅलेंज करणारे आहेत. आपण त्याच्यात कुठे बसतो हे पण आत्मपरीक्षण करण्याचा हा मुद्दा आहे. मग बुद्धांनी पुढे काय सांगितलं, अंधश्रद्धा आणि गैरसमज टाळण्यासाठी 10 कसोट्या त्यांनी सांगितलेल्या आहेत. 10 कसोट्या त्यांनी कोणत्या सांगितल्या? बुद्धांनी कालामांना सांगितलं की केवळ खालील 10 कारणावरून कोणतीही गोष्ट खरी मानू नका. कोणती 10 कारणे? आता त्याच्यामध्ये त्यांनी पाली शब्द दिलेत. मला वाटतं पाली शब्द नको वाचायला, की वाचू पाली शब्द माहिती म्हणून? पाहिजेत, ओके. खालील 10 कारणावरून कोणतीही गोष्ट मानू नका. पहिलं कारण, अनुसवेन. अनुसवेन म्हणजे सवेन म्हणजे श्रवण केलेलं. केवळ परंपरेने किंवा पूर्वजांकडून आपण ऐकत आलो आहोत म्हणून ती गोष्ट खरी मानू नका. परंपराय म्हणजे परंपरा सांगते म्हणून, पिढ्यानपिढ्या चालत आलेली रूढी किंवा परंपरा
आहे म्हणून ती गोष्ट खरी मानू नका. इति किराय म्हणजे लोकांमध्ये तशी चर्चा किंवा अफवा पसरलेली आहे का हे खरं आहे म्हणून ते तुम्ही खरं मानू नका. त्यानंतर पिटक संपदानेन, आता पिटक म्हणजे बघा, त्रिपिटक म्हणजे 3 पेटारे, बौद्ध धर्माची मूळ शिकवण, त्याला पण पिटक शब्द वापरलेला आहे. आता इथं काय म्हटलंय, पिटक संपदानेन म्हणजे पिटकांमध्ये किंवा संग्रहित केलेलं, संपादित केलेलं, धर्मग्रंथात किंवा पोथी पुस्तकात लिहिलं आहे म्हणून ती गोष्ट खरी मानू नका. तक्क हेतू, तक्क म्हणजे तर्क, तक्क म्हणजे आपण तर्क विचार, तर तक्क हेतू म्हणजे आपल्या तर्काला केवळ वरवरच्या किंवा काल्पनिक तर्कावर आधारलेलं आहे, ते माझ्या तर्काला पटतं म्हणून ते खरं मानू नका. त्यानंतर नय हेतू, पालीमध्ये आहे नय हेतू, त्याला इंग्रजीमध्ये लॉजिक किंवा इन्फरन्स म्हटलेला आहे. तर्कशास्त्राचा तो शब्द आहे, तर्कशास्त्रातला लॉजिक किंवा इन्फरन्स म्हणजे नय हेतू. काय म्हटलंय त्याच्यात, केवळ अनुमानावर आधारित आहे म्हणून ती गोष्ट खरी मानू नका. आपण तर्क करतो, विचार करतो आणि आपला अनुमान काढतो, अनुमानाला खरं वाटतं म्हणून ती गोष्ट खरी मानू नका. कदाचित आपला तर्क हा अजागृत तर्क पण असू शकतो, भानावर नसताना पण माणूस विचार करू शकतो, म्हणून केवळ तर्काला पटतंय म्हणून ती गोष्ट खरी मानू नका. त्यानंतर आकार परिवितक्केन म्हणजे वरवर पाहता ते योग्य आणि आकर्षक वाटतं. एखादी गोष्ट, ज्याने एखादी गोष्ट सांगितली ती आपल्याला खूप योग्य आणि आकर्षक वाटते, भारदस्त भाषा आहे, सुरेल पठण आहे, किंवा त्याच्यामध्ये आकर्षित तुम्हाला बांधून टाकतं, ते मोहून टाकतं. मोह म्हणजे भ्रमात टाकतं ते. म्हणजे संगीत आपल्याला भ्रमात टाकतं ना, आपण होश होश जातो आपला, आपलं जागृती जाते आपण जेव्हा गाणे ऐकतो. तेव्हा लहान बाळ किंवा लहान मुलं किंवा मोठाली माणसं त्याच्यामध्ये हरवली जातात. म्हणून नाच गाणं नच्च गीत, तो जो प्रकार आहे त्याच्यातून थोडंसं बाजूला व्हायला सांगितलं. त्याचं कारण तेच आहे की ते फार आकर्षक वाटतं आणि चांगलं वाटतं, योग्य वाटतं. आकार परिवितक्केन, वरवर पाहता ते योग्य आणि आकर्षक वाटतं म्हणून ते खरं मानू नका. दिठ्ठी निझान खंतिया म्हणजे ते आपल्या दृष्टीला म्हणजे मताला, आपल्या मताशी किंवा पूर्वग्रहाशी जुळणार आहे म्हणून ते खरं मानू नका. नंतर भव्य रूपतया, आता भव्य म्हणजे आपण ज्याला मराठीमध्ये भव्य म्हणतो, भव्य. तर भव्य रूपतया म्हणजे सांगणाऱ्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व अतिशय प्रभावशाली आहे, मोहक आहे म्हणून ती गोष्ट खरी मानू नका. फारच भयंकर कसोट्या सांगितल्यात. हा, त्याच्यानंतर समणो नो गरुती म्हणजे सांगणारा व्यक्ती म्हणजे समण, म्हणजे तपस्वी किंवा सांगणारा व्यक्ती गुरु. हा सांगणारा व्यक्ती आपला गुरु आहे, तो मला पूज्य आहे, तो आदरणीय धर्मगुरू आहे म्हणून ते सत्य मानू नका. सगळं आव्हानात्मकच आहे सगळं. त्याच्यानंतर हे जे 10 नियम सांगितलेत, हे काय सत्य मानायचं नाही, वरवर पाहता वरकरणी काय सत्य मानायचं नाही ते सांगितलेलं आहे. पण सत्य स्वीकार काय, कोणतं सत्य म्हणून स्वीकारायचं. बुद्धांनी पुढे स्पष्ट केले की कोणतीही गोष्ट कधी स्वीकारावी आणि कधी त्यागावी, त्याचे त्याग करण्याचे निकष सांगितलेले आहेत, नियम सांगितलेले आहेत. जेव्हा तुमच्या जेव्हा तुम्ही स्वतःच्या विवेकाने, विवेक म्हणजे सतसत विवेक बुद्धी, सारासार बुद्धी, जागृत बुद्धी,
तर विवेकाने, स्वतःच्या विवेकाने आणि अनुभवाने जाणता की ती सांगितलेली गोष्ट ही अकुशल आहे, म्हणजे हानिकारक आहे, दोषास्पद आहे, विद्वानांनी तिची निंदा केलेली आहे आणि याचं आचरण केल्यानं आपलं स्वतःचं आणि इतरांचं अहित होईल, स्वतःला आणि इतरांना दुःख होईल, त्या गोष्टींचा त्याग करा. उदाहरणार्थ लोभ, द्वेष, मोह याच्यातून निर्माण होणारी कर्म म्हणजे वर्तन. कर्म म्हणजे वर्तन. आता लोभ काय, द्वेष काय, मोह काय, हा आपल्या पुढे अभ्यासाचा विषय असू शकतो. तर कोणत्या गोष्टी स्वीकार केल्या पाहिजे? जेव्हा तुम्ही स्वतः जाणता की या गोष्टी कल्याणकारी म्हणजे कुशल आहेत, निर्दोष आहेत, सुज्ञांनी प्रशंसनीय मानले आहेत आणि यांचे प्रत्यक्ष आचरण केल्याने स्वतःचे व इतरांचे हित होईल, सुख मिळेल, शांती मिळेल, तेव्हा त्या गोष्टींचा मनापासून स्वीकार करा आणि त्या आचरणात आणा. थोडक्यात कालामसुत्त, अंधभक्ती, पोथीनिष्ठा म्हणजे ग्रंथनिष्ठा आणि पूर्वग्रहांना नाकारून माणसाला स्वतःच्या विवेकाला म्हणजे जागृतीला आणि प्रत्यक्ष अनुभवाच्या आधारे जगण्याचे स्वातंत्र्य देते. म्हणून हा स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे. जो स्वतंत्र विचार करू शकतो त्यालाच धम्म समजतो आणि त्याला स्वतःचं हित करता येतं, तोच इतरांचं हित करू शकतो. असा हा कलाम सुत्ताच्या शिकवणीचा सार आहे. आता हे आपण थोडक्यात पाहिलेलं आहे आणि यात जे जे काही शब्द आलेले आहेत ते शब्द, ते निकष, त्या गोष्टी या चर्चेच्या गोष्टी आहेत. आपण याच्यावर एक एक करून अभ्यास करू शकतो. आता ह्याचं जे काही रेकॉर्डिंग झालेलं आहे ते 10 मुद्दे आपल्याला अ, परत ऐकता येतील किंवा हे जे आहे ना, अ, विवेक सर तुम्हाला पाठवलेलं तुम्ही त्या ग्रुपमध्ये फॉरवर्ड करून टाका. तेच मी वाचून दाखवलंय म्हणजे लोकांना ते माहिती होईल. आणि बाबासाहेबांच्या ग्रंथातलं जे आहे ते आपण नंतर अ, पुढच्या पुढच्या फेजमध्ये ते टाकू आणि नंतर अंगुत्तर निकायामधलं जे डिटेल्स सुद्धा आहे त्याचा आपण अभ्यास करू. तर जास्त शब्दांच्या डोक्यावर ताण घ्यायचा नाही. आपण एक एक गोष्ट समजून घ्यायची. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे, जी आपण सुरुवातच तिथून केली, स्वतःचं भान ठेवून जागृत बुद्धीनं आपल्या श्वासाचं भान, कायेचं भान, काय जे धडामध्ये चाललेलं जे आन आहे, अपान आहे, त्याचं भान, आपल्या जाणीवा म्हणजे वेदनांचं भान म्हणजे सुखदुःखाचं भान, चित्ताचं भान ज्याच्यामध्ये लोभद्वेष आहेत आणि ते लोभद्वेष आपल्याला विचित्र वर्तन करायला लावतात. म्हणजे म्हणजे चित्तामुळे दुःख आहे. म्हणून त्या वेदना आहेत. त्याच्यात ते चित्ताचं समाधान झालं की सुख, चित्ताचं समाधान नाही झालं की दुःख. म्हणजे चित्त हे सुख-दुःखाचं कारण आहे. त्याचं आपल्याला भान पाहिजे. ती प्रॅक्टिस खरं म्हणजे रोज चालू पाहिजे. कदाचित मी उद्यापासून असं पण करू शकतो, की पहिले 5-10 मिनिट आपण सती आणि जागृतीचाच अभ्यास करायचा. स्वतःच्या मनाची तयारी करायची, मग स्वतःचा अभ्यास करायचा. असं आपण दररोज करू शकतो. तर चित्ताचं भान आणि नंतर आपल्या मेंदूमध्ये काय चाललेलं आहे, विचार प्रक्रिया, मनोधम्म याचं भान म्हणजे सतीपठ्ठान आलं. कायानुसती, वेदनानुसती, चित्तानुसती, धम्मानुसती. म्हणजे याच्यामध्ये आपलं सगळं जीवन आलं, जिवंत अस्तित्व आलं आणि मग याच्यामध्ये डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा
पाहणं, ऐकणं, गंध, चव, स्पर्श याचंही भान आलं. एकूणात आपल्या सगळ्या जीवनाचं, जगण्याचं, वर्तनाचं, बोलण्याचं, बसण्याचं, उठण्याचं, ऐकण्याचं, चिंतन करण्याचं, सगळ्या गोष्टींचं जेव्हा आपल्याला भान असेल तेव्हाच आपल्याला ही शिकवण लक्षात येईल. त्यामुळे ताण घ्यायचा नाही, टेन्शन. हा फक्त मेंदूचा अभ्यास नाही, डोक्याचा अभ्यास नाही. हा आपल्याला समजून घेण्याचा अभ्यास आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, याचा आपल्याला आपल्या व्यावहारिक जीवनात उपयोग झाला पाहिजे. हा केवळ आणखीन एक अभ्यास म्हणून आपण त्याचा विचार करत नाही. मला वाटतं इतकं पुरेसं आहे. आजचा जो विषय होता कालामसुत्त, याची हम्म. आपण सुरुवात केलेली आहे आणि उत्तम प्रकारे अशी म्हणजे सुरुवात झालेली आहे. म्हणजे एक छोट्या शब्दामध्ये ते असं नाहीये कालामसुत्त, तर ते विस्तृतपणे आहे. म्हणजे आजचा विषय म्हणजे पटकन आजच ऐकला आणि संपला असा नाहीये. तर म्हणजे सुरुवात मोठा आहे. विषय आहे तो बरं. आणि तो तुम्ही असं म्हणजे थोडक्यामध्ये आणि छान प्रकारे तो आम्हाला समजून सांगणार आहे. तर ही आजची पहिली पायरी छान वाटली मला, की म्हणजे छान प्रकारे ते आपल्याला समजत जाणार आहे आणि त्याचा जो एआयच्या माध्यमातून घेतलेला जो सार आहे, तो तुम्ही आज सुरुवातीला स्पष्ट केला. आणि असं नाहीये, की फक्त बाबा ग्रंथाचंच वाचन आपण करतोय. तर म्हणजे आजच्या आधुनिक युगामध्ये आपण जगत असताना त्याचा सुद्धा आपण छान प्रकारे वापर करताय. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि हा. त्या प्रकारे जे कालामसुत्रामध्ये तथागतांनी जे सांगितलेलं आहे, त्या कालाम लोकाचे जे वंशज होते, त्या लोकांना जो धम्मोपदेश केलेला आहे तथागतांनी आणि त्याच्यामध्ये हा ज्या 10 कसोट्या सांगितलेल्या आहेत, त्याचा तुम्ही पाली भाषेमध्ये देखील आम्हाला म्हणजे शब्दांची ओळख करून दिलीत, की म्हणजे पाली शब्द देखील आपल्या कानी पडले पाहिजेत. हा म्हणजे ह्याच्यातून बोध घेता येतोय. आणि बरं. मग आपण ते त्या 10 कसोट्या दिलेल्या आहेत आणि त्याच्यावरती जो उपदेश केलेला आहे, की म्हणजे जे अहितकारक आहे ते आपल्याला सोडून द्यायचं आहे आणि जे चांगलं आहे, हितकारक आहे, कल्याणकारक आहे, त्याच्या दिशेने आपल्याला जायचं आहे. खूप छान प्रकारे झालेली आहे. तर धन्यवाद देते तुम्हाला आणि जे तुम्ही सांगितलंत, की आपण सुरुवातीला सतीपठण जे आहे, ते देखील चालू करणार आहे. तर खरंच मी ह्याला अनुमोदन देईन, की ज्यावेळेस आपण त्या सतीमध्ये जाऊ ना, एक पहिले 5-10 मिनिटं आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही जे सांगताय ते आम्ही ऐकू, तर ते सिरियसली म्हणजे असं खूप कधीच विसरून नाही जाणार आहे आम्ही. आणि खूप छान प्रकारे आम्ही पण काहीतरी करतोय याची म्हणजे खात्री पटतीये. तर धन्यवाद तुमचं. थँक्यू व्हेरी मच.